करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. आणि माझी तर काय वाट लागलेली आहे इतक्यात तुमच्यासोबत काल शेअर केलं. खूप जडतंय तोंड माहिती आहे का. ॲक्च्युली मला सरळ बोलताही येत नाही, म्हणजे आय डोंट नो, पण मला असं वाटतं की मी जे बोलते ते व्यवस्थित प्रनाऊन्स होत नाही आहे. म्हणून आता तुम्हाला कितपत काय कळत आहे किंवा कसं वाटतंय यावर मला नक्की कमेंट करून सांगा. पण बोलताना मला मात्र त्रास होतोय. पूर्ण तोंडात जे आहे आतनं ना छिल्ल्यासारखं नाही, पण असा रफनेस जो आहे जाणवतो आहे. पाणी पिलं की कालच्या तुलनेत आज जरा बरं आहे. सकाळी ब्रेकफास्ट केला तेव्हा तर अशी माझी मजा आली का विचारू नका. पण भूक खूप लागली होती. रात्र मी जेवण नाही केलं, पण सकाळी नव्हती कंट्रोल करू शकत. सो मस्त पोहा बनवला होता आणि कालचं जे वड्यांचं उरलं होतं बॅटर त्याचेच आम्हाला मस्त भजी तळली होती. सो कसं तरी जे आहे खाल्लं, माझं मलाच माहीत आहे. पण हां, दह्याने काल खूप खूप जास्त मला म्हणजे रिलीफ वाटलं होतं. दही खाल्ल्यानंतर त्रास म्हणजे 20 ते 40% कमी झाला म्हटलं तरी चालेल. त्यानंतर रात्री झोपताना मी आतनं पूर्ण तूप लावलं होतं तोंडाला, त्याने सुद्धा मस्त रिलीफ वाटला. त्यानंतर जास्तीचा त्रास झाला नाही. पण सकाळी ब्रेकफास्ट करताना थोडाफार त्रास झाला. पाणी पिताना तर काही आता फारसा त्रास नाही होतोय, म्हणून म्हटलं रिलीफ मिळतोय सो कंटिन्यू करायचं. आणि म्हणजे जास्तीत जास्त आता औषध कोणती घ्यायची असली तर आपण जास्त नाही घेऊ शकत, पण ज्या खाण्यापिण्याच्या पौष्टिक वस्तू असतात मग त्या आपण दिवसातून 2-3दाही घेऊ शकतो. सो म्हणून जे आहे आता दही घेते आहे मी. इतक्यात काय होतंय ना, आता मुलं घरी असतात दिवसभर, सो त्यांना दूध लागतं दिवसभर. मला दही लावायला दूधच सापडत नाही, त्यामुळे इतक्यात मी दही लावलेलं नाही. कारण बघा, दही लावलं की तुमच्यासोबत बऱ्याचदा शेअर करते, पण इतक्यात लावलेलंच नाही. आणि त्यानंतर बाहेरही इतक्यात आमच्याकडे आलं नाही. फक्त कढी वगैरे करायची असेल तेव्हा जी आहे दही येते. पण आज मी म्हणजे आवर्जून बोलवलं दही. एकदा माझं खाऊन झालं, आता दुसऱ्यांदा खाते आहे. सो आता दही खरं तर मला साखर टाकून खायला आवडतं, पण साखर इतक्यात मी बऱ्यापैकी स्किप करते आहे. आणि काल पुरणपोळीच्या निमित्ताने बऱ्यापैकी साखर पोटात गेली, त्यामुळे आज तर तो ऑप्शन माझ्याकडे नक्कीच आहे का मी दह्यात साखर टाकून पेली म्हणून. पण माझ्याकडे ना, एक मिनिट, हा ताक मसाला आहे जो मी डीमार्ट वरनं घेऊन आले होते. सो म्हटलं चला आज जरा याचा नंबर लावूया, टेस्ट कशी आहे काय आहे बघते. तसं घरी बनवलेलं जे मठ्ठा असतो ना तोही खूप मस्त लागतो, पण आता मला जास्तीचं तिखट नकोय किंवा मसालेदार नकोच आहे, म्हणून हे ट्राय करते. म्हटलं झटपट बनतं आणि टेस्ट घरी बनवलेल्या मठ्ठ्यासाठी येते का हेही मला चेक करायचं आहे. हां, स्मेल तर खूप छान येत आहे. आपलं पापडांचं पीठ नसतं का, तो तसला काहीसा स्मेल येत आहे. म्हणजे यात हिंग आणि जिरं वगैरे भरपूर आहे. हे काटदरे यांचं आहे बघा, पाचक ताक मसाला. सर्वात आधी तर दही मला फेटून घ्यायचं आहे, पण त्याआधी त्यामध्ये मी आईस घालते थोडासा, म्हणजे आणखी थंडगार झालं की कसं आणखी रिलीफ मिळतो. आणि त्यानंतर दही थोडंसं जे आहे मी फेटून घेतलं आणि त्यानंतर हा जो ताक मसाला आहे तो ॲड मग करते आहे. हां, सोबत पाणीही ॲड केलं. आणि टेस्ट कशी आहे तर चला आता सांगते. आणि खरंच खूप जास्त टेस्टी बनलंय ताक, इतकं मस्त ना. आता घरी जर असा मठ्ठा बनवायचा म्हटलं तर थोडीफार मेहनत लागली असती, 2-3 भांडेही भरले असते, पण या मसाल्यामुळे अगदीच चुटकी सरशी खूप टेस्टी बनलंय. तुम्ही यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडी पुदिन्याची पानं टाकले तर आणखी मजा येईल, पण मला आता कंटाळा आलाय. घरच्यांनी एखादी वस्तू किंवा एखादं छोटी मोठी का असे ना जे एक्स्ट्राची वस्तू असते ती घेऊन दिली ना, त्यासोबतचे 10 टोमणे जे आहेत आपल्याला फ्री 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 मिळत असतात. आता का म्हणते ते, ॲक्च्युली हा ब्रश मला खरं तर खूप दिवसांपासून हवा होता. कारण हे जे सोप्याचं कुशन असतं ना,
हे फक्त कपड्याने झटकून वगैरे त्यातला धूळ निघत नाही, माती निघत नाही. आणि हा ब्रश मस्त, याची ब्रिस्टल खूप छान आहे, स्ट्रॉंग आहेत आणि कानाकोपऱ्यात आपल्याला फिरवता येतात. आणि फक्त हा सोफा आणि बेड क्लीन करण्यासाठी हा ब्रश मला भरपूर दिवसापासून हवा होता, पण माझाच कंटाळा म्हणा, आज घेते उद्या घेते, प्राइस कमी होऊ देते, असं करता करता जे आहे फायनली मी DIY मधनं हा ब्रश घेतला. आपण म्हणतात ना सब्र का फल मीठा होत आहे, तसंच माझ्यासोबत झालं. ॲक्च्युली हा ब्रश मी DIY मध्ये पहिल्यांदा जेव्हा बघितला होता, DIY मध्ये नाही सॉरी DMartमध्ये, सो 100ला होता. आणि त्यानंतर तेव्हा मी घेतला नाही, पण त्यानंतर जितक्यांदा बघितला तेव्हा तो 149लाच होता आणि ऑनलाईन सुद्धा त्याच प्राईजला होता. फायनली DIY मध्ये फक्त मला 70 रुपीजमध्ये हा ब्रश मिळाला. आणि आता हा काम करतो का नाही त्याला चेक करते. ॲक्च्युली या सोफ्याच्या कुशनमध्ये भरपूर धूळ साचलेली असते. इट्स रिअली वर्क, माहिती आहे का, फक्त वन्स वाईप केलं आणि या कुशनमधनं असा धूळ उडताना दिसतोय आणि हातालाही लागलाय बघा. अगदी कानाकोपऱ्यात हा ब्रश घुसून घुसून अगदी कानाकोपरा आपण या ब्रशच्या मदतीने जे आहे क्लीन करू शकतो. आणि मला तर युजफुल वाटत आहे, म्हणजे माझे 68 रुपये वसूल झाले असं म्हणता येईल. हा ब्रश खरंच खूप छान काम करतो. म्हणजे फक्त धूळच नाही तर छोटे मोठे केस, फॅब्रिक वगैरे किंवा छोटे मोठे धागे कपड्यांचे जे चिटकलेले असतात ना, ते सुद्धा अगदी व्यवस्थित याने क्लीन होतात. सो तुम्ही डेफिनेटली घ्यायचे विचारत असाल तर घेऊ शकता. हा ऑनलाईन सुद्धा आहे. तुमच्या जवळपास DIY नसेल तर तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. मी हा जो ब्रश आहे तो टॅग पण करते आणि डिस्क्रिप्शनमध्ये मिशोची लिंक पण देते. नक्की चेकआउट करा. खरंच याने काम आपलं बरंचसं सोपं होणार आहे. ही जी कुशन आहे ना, याचा कलर ना मस्त बीच, गोल्डन आणि रेडमध्ये आहे आणि क्वालिटी वाईज खूपच सुंदर आहे. हवी असेल ना प्रोडक्ट टॅग करते आणि याची लिंकही देते. मिशोवरनं फक्त 300ला मी हे बोलवलेलं आहे. आता तुम्हाला हे प्रश्न पडला असेल की स्नेहा या दगडाचं काय करते आहे तू, हो ना. सो मला तुम्हाला एक सांगायचं आहे, तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या गावात नदी असेल ना, तर असे मस्त गोलगुटूक वेगवेगळ्या शेपचे दगडं कलेक्ट करा. त्यापासून ही खूप सुंदर सुंदर होम डेकोर जे आहे बनवता येतात. आणि गार्डनसाठी तर खूप छान छान जे आहे तुम्ही गार्डन डेकोर बनवू शकता. जसं मी दाखवते, हा बघा मस्त असं पेपर वेट बनवलेलं आहे. ॲक्च्युली हा पण एक दगड आहे. त्यानंतर या दगडावर छानसं असं घर पेंट केलेलं आहे मी. तसंच काहीसं हे सुद्धा आहे. इव्हन हनीबी, लेडीबग, म्हणजे काय काय. ही लेडीबग जी आहे ही पण दगडापासूनच बनवलेली आहे. कधी कधी तर इतका कंजूसपणा करते मी की बॅक साईडने कलरही देत नाही, कारण माहीत असतं मला हे होम डेकोरचे गार्डन डेकोरचे जे काही आयटम असतात ते शेवटी मी मातीमध्ये ठेवणार आहे आणि त्याचा खालून कलर जाणारच आहे. म्हणून जे आहे मी माझा कलर वाचवते. सो बघा, ही हनीबी सुद्धा मी दगडापासून बनवलेली आहे. अशा भरपूर गोष्टी माझ्या गार्डनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणून म्हणते, दगडं असतील तर कलेक्ट करा. मी छान छान DIY तुमच्यासोबत शेअर करते. आणि आज हे सांगण्याचं कारण ओझं होतंय मला, आणि आज हे सांगण्याचं कारण मी आज खूप क्यूट असे 2 रॅबिट बनवणार आहे. ते पण या स्टोनपासनं. म्हणजे आजपर्यंत स्टोनपासनं जे काही स्टोन पेंटिंग केलेली आहे मी, त्यामध्ये हे सर्वात क्यूट असणार आहे. सो चला पटकन स्टार्ट करते. खरं तर कालच जे आहे मी सुरुवात केलेली आहे. काल मला काही बोलता येत नव्हतं आणि मला माहीत होतं एका दिवसात कंप्लीटही होणार नाही. काल तोंडाची कंडिशन तर सांगितलीच तुम्हाला. त्यामुळे म्हणजे मला बोलता येत नव्हतं, काही करता येत नव्हतं. काही इतका मोठा सण आपला, दिवसा ढवळ्या झोपणं ही काही मला योग्य वाटलं नाही. म्हणून काल मी सुरुवात केली. सो म्हणून सुरुवातीपासून आता तो DIY मी कसा काय बनवला, चला आता तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला खरंच माझ्यासारखी जर होम डेकोर किंवा असे छोटे मोठे DIY आर्ट क्राफ्टची आवड असेल ना, तर तुम्ही व्हिडिओ खरंच स्किप करत जाऊ नका.
खूप कमी पैशात झटपट बनणारे DIY मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करते. आता हे दगडं माझ्याकडे भरपूर पडून आहेत. खूप छान छान DIY ऑलरेडी मी शेअर केले तुमच्यासोबत. आणि आज जे बनवते आहे ना ते म्हणजे माझं पर्सनली खूप फेवरेट असणार आहे. सो बघा, अशा प्रकारे वॉलपुट्टीपासून सशाचा चेहरा बनवला, पाय बनवलेत आणि त्यानंतर हे कानं बनवलेत आणि फेविकॉल आणि वॉलपुट्टीच्याच मदतीने चिपकवलेत. आता हे मी काल बनवलेत, ते रात्रभर मस्त सुकलेत आणि आज जे आहे मी सँडपेपरने त्याची मस्त घसाई केली. त्यामुळे काय होतं, ते स्मूथ होतं. जर वॉलपुट्टी इकडे तिकडे जरा लागलेली असते एक्स्ट्राची, सो ती निघून जाते आणि आपलं ना जे डेकोर आहे ते छान स्मूथ दिसतं. चला, आता माझी सर्वात आवडीची गोष्ट ते म्हणजे कलरिंग. सो इथे कलर काही फार लागणार नाहीत. व्हाईट आणि रेड कलर हे दोनच कलर मी इथे यूज करते आहे. दोघंही ऑइल पेंट आहे, कारण ऑब्वियसली हे गार्डन डेकोर आहे, सतत पाण्यात उन्हात वगैरे वगैरे राहणार आहे. सो त्यामुळे अशा प्रकारे सशाला व्हाईट आणि थोडासा पिंक जो आहे कलर केला. डोळ्यांना ब्लॅक कलर केला आणि माझं म्हणजे आत्तापर्यंतचं क्यूटेस्ट DIY तुम्ही म्हणू शकता. मस्त हे छोटे छोटे DIY रॅबिट जे आहेत माझे बनून तयार झालेत. आणि खरं आता तुम्ही सांगा, या सशांकडे बघून कुणाला असं वाटेल का की हे नदीमध्ये जे दगड सापडतात त्यापासून बनलेले आहेत ते? काल पार्सल आलं होतं आणि कालच मी तुम्हाला म्हटलं होतं की आज तुम्हाला दाखवते. आता पुन्हा तेच घरानं काय सांगू, माझ्या तोंडाच्या आणि मला काहीच बोलावंसं करावंसं वाटत नव्हतं, म्हणून ते दाखवलं मी, सांगितलं शेवटी. बरं चला, खूप सुंदर इयरिंग रिसीव्ह झालेत माहिती आहे का, खूप सुंदर, खूप आवडलेत मला. ओपन करून बघितलेत मी ऑलरेडी आणि दाखवते, नंतर बोलते. सो असे काहीसे हे ड्रॉप इयरिंग्स आहेत आणि मला प्रचंड आवडलेत, खरं सांगते. फक्त 279ला 279ला हे मला पडलेत आणि खूप सुंदर आहेत. आणि यामध्ये येलो कलर आहे बघा, दिसेल तुम्हाला. खूप लाईट येलो आहे, थोडा डार्क असता तर जरा बरं झालं असतं, पण जाऊ देत, ते कलरचं सोडलं तर खूप मस्त आहे. फॉल खूप छान आहे, मस्त हलतायत बघा. आणि भरपूर दिवसापासून मला असे इयरिंग्स हवे होते. आता आमच्याकडे लग्न आहे, ते लाडक्या भावाचं, पण त्याला आणखी वेळ आहे. पण एंगेजमेंट काही दिवसात होऊ घातली आहे, तेव्हासाठी मला हे इयरिंग्स नकोच होते. खरं तर लग्नासाठीच पाहिजे होते, हळदीला वगैरे वेअर करायला, पण धीर कोणाला निघतो दिसला आणि घेतले मागवून. सो असे काहीसे हे इयरिंग्स आहेत बघा. खरंच प्रचंड आवडलेत मला हे इयरिंग्स, खूप जास्त आवडलेत. जरा हेवी आहेत, पण लग्नकार्यात असे हेवीच इयरिंग छान दिसतात. हेवी इयरिंग्स तुम्ही साडीसोबत वेअर करू शकता आणि कुर्ती ड्रेससोबतही परफेक्ट दिसतात. याची लेंथ बघा, जास्त नाही आहे, पण खूप सुंदर आहेत. आता ना लाईट व्यवस्थित नाही, अंधार पडायला आला म्हणून तुम्हाला ते व्यवस्थित दिसत नसतील, पण खरंच खूप सुंदर आहेत. प्राईसच्या मानाने तरी मला प्रचंड आवडलेत. सो तुम्हाला कसे वाटलेत ते मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे असं म्हणता येईल, येतो बस सुरुवात आहे, त्यानंतर भरपूर काही शॉपिंग होणार आहे आणि भरपूर मजा येणार आहे. सर्व जसं जसं घडेल तसं तुमच्यासोबत तर शेअर करतेच मी. आणि हे इयरिंग्स जे आहेत, मी एक मिनिट, तर हे जरी मी मिंत्रावरनं बोलवले असतील तरी हे इयरिंग्स ज्यांच्याकडनं आलेत ना, ते बी अभिका फॅशन ज्वेलरी म्हणून जे आहे एक शॉप आहे, जे इन्स्टावर सुद्धा बी अभिका या नावानेच आहे, तुम्ही सर्च करू शकता. खरंच प्रोडक्ट मला खूप आवडलं. चला, या आता क्यूट आणि खूप सुंदर ग्लिटरिंग अशा इयरिंग्ससोबतचा व्हिडिओ आहे तो मी इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या. बाय.